एक गमतीशीर प्रश्न विचारू का? या सगळ्या मुलांकांमधला तुमचा आवडता मुलांक कुठला? म्हणजे तुमचा कुठला असं नाही विचारत आहे, तुमचा आवडता मुलांक कुठला? खरं तर हा प्रश्न आपण जेव्हा पूर्ण 9 अंक घेऊ तेव्हा मी या प्रश्नाची तेव्हाचं उकल उत्तर करेन द्या. की याच्यातला चांगला कुठला. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचदा आपल्याला असंही दिसतं, पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा एखादा राहूची महादशा, शनीची महादशा, शनीची 7.5, तर त्यावेळी तुम्ही जे पत्रिकेमध्ये ते कुठंतरी लिहिलेलं असतं की आता राहूची महादशा सुरू आहे. मग लोक येतात आणि घाबरतात. ते म्हणतात, ताई आता राहू सुरू झाला, आता काय होईल? शनी सुरू झाला, आता काय होईल? तर अर्थात शाळेमध्ये शिक्षक असतात, पूर्वी असायचे. आत्ताची शिक्षण पद्धती आणि आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये बराचसा फरक आहे. म्हणजे आम्ही लहान असताना शिक्षक छडी घेऊन उभे असायचे आणि शिक्षकांनी छडी मारली, घरी सांगितलं तरी घरचे काही लक्ष घालायचे नाहीत. तर तेव्हा तो जो छडी मारणारा शिक्षक असायचा त्याचा राग पण यायचा, त्याची भीती पण वाटायची. पण आत्ता आयुष्यात इथपर्यंत आल्यावर असं वाटतं की ते सर नसते, ते गुरुजी नसते, त्यांनी ते पाढे पाठ व्हावेत म्हणून छडी मारली नसती तर आत्ता गणित कच्चं असतं. तसं जेव्हा राहू येतो, जेव्हा शनी येतो, तो त्रास देतो. पण तो त्रास दिल्यानंतर त्याच्यानंतरची जी महादशा किंवा अंतर्दशा सुरू होते, आपण म्हणतो की आपण झाड लावलं आणि त्याला पाणी वगैरे घातलं, खत घातलं आणि त्याला फुलं फळं आली, तर तुमचा जो ग्रोईंग पिरियड आहे त्याच्यामध्ये जे काही चढउतार होऊ शकतात राहू आणि शनीच्या अंतर्दशां महादशांमध्ये, मात्र त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो आपल्याला यशाचा दिसतो. तर अशा पद्धतीचं आहे. म्हणजे कुठला एखादा अमुक अंक, अमुक मुलांक आणि हा चांगला किंवा हा वाईट असं म्हणता येणार नाही. त्यातही त्यांनी जसं विचारलं की आवडीचा कुठला, तर याची चर्चा सुद्धा आपण पुढच्या काही भागांमध्ये नक्की करू.